अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याच घरात पितृपक्ष सुरू आहे. काही काही घरात झालं असेल आणि काहींच्या घरात आता पितृपक्ष चालू असेल. आपल्याला माहिती आहे पितृपक्ष संपलं की लगेच शारदीय नवरात्र सुरू होते. आता नवरात्रीमध्ये काही गोष्टी आहे, काही उपाय आहे जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे. नवरात्री सुरू होण्याच्या आधी म्हणजेच भले तुम्ही घरात घटस्थापना करणार आहात किंवा तुम्ही फक्त दिवा लावणार असाल तरी पण तुम्हाला, किंवा दिवाही नाही लावणारे, घटस्थापना पण नाही करणारे पण मात्र सेवा तर मात्र करणार आहे ना. म्हणून तुम्हाला काही उपाय आहे जे तुम्हाला घरात करायचे आहे. बऱ्याच घरात असं असतं की आपल्या घरातलं पित्र झालं की आपण घराची साफसफाई करायला लागतो. काही काही घरांचं असं असतं की सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी त्यांना श्राद्ध घालायचं असतं आणि त्याच्यामुळे किंवा मग त्यांना मग घराची साफसफाई नाही करतायत. अशा वेळेस काय करायचं तर बघा, तुमचं आधी पित्र झालं असेल तर तुम्ही अर्थात घराची साफसफाई करू शकता. ज्यांचं नाही झालं त्यांनी सर्व पित्री अमावस्याच्या आधी तुम्ही घराची साफसफाई केली तरी चालेल, किंवा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी नैवेद्य दाखवला की नंतरही तुम्ही साफसफाई करू शकता. बघा, शारदीय नवरात्रामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत असते. आपण जेव्हा घटस्थापना करत असतो तेव्हा सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरात विराजमान असते. तुम्ही भले फक्त दिवा लावणार असाल किंवा त्याच्याबरोबर फक्त तुम्ही सेवा करणार असाल तरीही तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते. अशा वेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवणं तेवढंही महत्त्वाचं असतं. ज्या घरात स्वच्छता आहे त्या घरात लक्ष्मी आहे, त्या घरात माता लक्ष्मी किंवा आपली कुलस्वामिनी अखंड वास करत असते. आता बऱ्याच वेळा असं होतं की काही काही लोक दिवाळीला साफसफाई करतात, काही काही लोक आधी साफसफाई करतात. आता दिवाळी म्हटलं तर अर्थात आपण तेव्हाही साफसफाई करत असतो आणि त्याच्या आधी पण म्हणजे नवरात्रीमध्ये मग काही काही बायका साफसफाई करत नाही. भले तुम्ही दिवाळीत साफसफाई करणार असाल तरीही नवरात्रात तुम्हाला साफसफाई करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात, ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करणार आहात, ती संपूर्ण खोली तुम्ही स्वच्छ करा. आपण नेहमी म्हणत असतो की नाही ताई माझं घर एकदम स्वच्छ आहे, कधी तुम्हाला एक धूळ दिसणार नाही, असं नसतं. प्रत्येकाच्या घरात जाळं जळमटक होत असतात. त्याच्याबरोबर आपण घरातले जे काही पडदे आहेत, ज्या घरात तुम्ही सेवा करणार आहात किंवा घटस्थापना करणार आहात त्या घरातले पडदे, वरचा फॅन, ते संपूर्ण घरातले काही ज्या वस्तू असेल त्या सगळ्या बाहेर काढायच्या आहेत. संपूर्ण घर तुम्हाला चकचक करायचं आहे, एकदम नीट अँड क्लीन ठेवायचं आहे. त्याच्याबरोबर येतो तो मुख्य दरवाजा देखील तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. तुम्ही बघा, रोज आम्ही मुख्य दरवाजा स्वच्छ करतो, पण जेव्हा आपण दार खोलतो आणि बंद करतो जी फट असते ना, त्या फटीमध्ये नेहमी घाण असते. माझ्याकडे पण असते म्हणून मी तुम्हाला सांगते. म्हणून जेवढं घर स्वच्छ करता येईल तेवढं तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे. विसरू नका, काही गोष्टी आहेत ज्या घराबाहेर काढायच्या आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे. पण आधी सुरुवात स्वच्छतेपासून आपण करूया. सगळे पडदे वगैरे सगळे भांडी जर तुम्ही दिवाळीत घासणार असेल तर तुमची इच्छा, पण बाकीचं तरी तुम्ही स्वच्छ करा. वरच्यावर जाळं जळमट जे काही धूळ आहे ती तुम्हाला स्वच्छ करायची आहे. आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात कप आणि बशी आहे. कधी कधी काय होतं, त्या कप बशीला तडा गेलेला असतो किंवा त्या बशीचा एक जो दांडका असतो तो थोडासा चिरलेला असतो, तरी आपण ती वापरत असतो. ह्या सगळ्या गोष्टीने घरात नकारात्मकता येते. तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला कमीत कमी घरात वस्तू कमी ठेवा, पण चिरलेल्या, फुटलेल्या, तुटलेल्या वस्तू घरात ठेवणं टाळा. आपल्याकडे प्लास्टिकच्या बरण्या आहेत ज्या चिरलेल्या आहेत, ज्याचे झाकण चिरलेलं आहे. स्टीलच्या बरण्या आहेत ज्या चिरलेल्या आहेत, त्यांचे झाकणं चिरलेलं आहे. माझ्या सासूबाईंचं आहे, माझं याचं आहे, त्याचं आहे. पण अहो, त्या गोष्टींमुळे जर तुमच्या घरात नकारात्मकता येते आहे, निगेटिव्हिटी वातावरण होत आहे, कटकटी होत आहे, तर त्या वस्तू घेऊन काय करणार तुम्ही? म्हणून दिवाळीच्या आधी या सगळ्या नवरात्राच्या आधी या सगळ्या गोष्टी तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहे. घरात जास्त पसारा होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आधीपासूनच आपण ते नियोजन करायचं असतं. त्याच्याबरोबर एक महत्त्वाचं की कपडे, प्रत्येकाच्या घरात माणसं कमी आणि ढिगभर कपडे असतात. प्रत्येकाच्या घरात ते आहे. जे कपडे फाटलेले आहे, जर तुम्ही वापरत नाहीये, आपल्या खूप आठवणी असतात. आणि साड्या म्हटलं किंवा कपडे म्हटलं तर बायकांचा एक पॉईंट आहे, फेकू वाटत नाही, नुसत्या ठेवायच्या. पण जर त्या तुम्ही वापरत नसल तर एखाद्या गोरगरिबाला द्या. देण्याच्या आधी जर ते कपडे फाटलेले असेल तर ते टीप मारा, त्याला शिवा. जर ते काहीच कामाचे नसेल तर त्याची फडकं करा आणि घर स्वच्छ करा.
त्याच्याबरोबर जे चांगली आहे थोडीशी त्याला टिप मारायची गरज आहे, शिलाई मारायची गरज आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, मसाला टिप मारा, नंतर ते धुवा, संपूर्ण धुतल्यानंतर ते आपल्याला वाळवल्यानंतर प्रॉपर त्याची घडी घाला आणि नंतर कोणाला तरी द्या. तुमचे डायरेक्ट उचललेले कपडे कोणाला द्यायचे नाही. तुमची नकारात्मकता कोणालाही जाता कामा नये. मदत करतो आहे, माझं सगळं दलिद्री जाऊ दे आणि कोणाला तरी मिळू दे असं कधीही म्हणायचं नाही. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही देताना काळजी घ्या. त्याच्याबरोबर आपल्या घरात जसं माणसं कमी कपडे जास्त, त्याचप्रमाणे घड्याळ पण खूप असतात. तुमच्या घरात जर घड्याळ बंद असेल तर अतिशय वाईट आहे ते. बंद घड्याळ घरात ठेवू नका. भले तुम्ही वापरत ते चालू करा आणि नंतर ते घरात ठेवा. जर घड्याळ खूपच खराब झाला असेल तर डायरेक्ट ते कचरा पेटीत टाकून द्या. त्याच्याबरोबर आपल्या घरात चावी आहे तर कुलूप नाही, कुलूप आहे तर चावी आहे, असे प्रत्येक घरात तरी असेल की याची चावी आहे पण कुलूपच कुठे आहे किंवा कुलूप आणि चावी सापडत नाही. असं जर असेल तर ते सुद्धा घराच्या बाहेर काढा. ते सुद्धा एक नकारात्मकता आणायचं काम करत असतं. जोडी, कुलूप आणि चावी यांची जोडी पाहिजे. जर ती नसेल तर एक तर त्याची बनवून आणा, नाही तर तुम्ही बाहेर टाकू शकता. त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं की जे काही चपला आहे, घराच्या बाहेर मस्त चपलांची लाईन लागलेली असते. लक्षात घ्या, 12ही महिने आपल्या घरात चपलांची लाईन लागलेली असते. नवरात्र सुरू होण्याच्या आधी ज्या चपला खरंच खराब झालेल्या आहे, ज्या नाही आता वापरून तुम्ही वैतागले पण ती तुटत नाही, तर अशी चप्पल एखाद्या गरीबाला द्या किंवा जर ती तुटलेली असेल तर ती टाकून द्या. आपण एवढं तर करू शकतो देवाच्या बाबतीत की आपलं घर मुख्य दरवाजा जास्तीत जास्त सुशोभीकरण आपण करत असतो आणि घरात खूप घाण असते. अशा वेळेस तो छान आणि तो टापटिपपणा काहीच कामाचा नसतो. घरात तेवढी स्वच्छताही असणं तेवढंच महत्त्वाचं असतं. ह्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून तुम्ही घराच्या बाहेर टाका. त्याच्याबरोबर ज्या चपला आहे, चपला सगळ्यात मोठं नकारात्मकता येण्याचं काम आहे. प्रत्येकाच्या घराच्या बाहेर शूज रॅक असते, त्याच्यात तुम्ही प्रॉपर ठेवा. प्रत्येक बाईने घराला ती सवय लावली पाहिजे की तुझं सामान तुझ्या कपाटात जाणार, तुझी चप्पल तू उचलायची. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात झाल्या पाहिजे. मस्त आपण रांगोळी काढत असतो आणि त्या रांगोळीवरच आपली मुलं येऊन चपला ठेवतात. तुमच्या बाबतीत ही घडतं का मला सांगा. म्हणून प्रत्येकाला ती सवयच पाहिजे आणि जास्त घरात अनवॉन्टेड चपला ठेवू नका. मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरात 4-4, 5-5 शूज आहे. एका माणसाचे 4-4, 5-5 शूज आहे. ठीक आहे, राहू द्या, पण ते प्रॉपर ठेवा. सगळ्यांना तो संपूर्ण कॉलनीला आणि संपूर्ण बिल्डिंगला त्याचा त्रास होणार नाही, तो पसारा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची असते. दरवाजाच्या बाहेर चप्पल ठेवणं सगळ्यात मोठं नकारात्मकतेचं कारण आहे. हे काही उपाय आहे जे महिलांनी आवर्जून करायचे आहे. त्याच्याबरोबर तुम्ही उपवास करणार आहात. तुमच्या ज्या साड्या, अर्थात 9 दिवस आपण 9 साड्या घालत असतो, त्या ज्या साड्या आहे, कधी कधी काय होतं तुम्हाला मी सांगते की मासिक पाळीमध्ये पण आपल्या त्या साड्या घातल्या जातात 9 दिवसामध्ये. भले तुम्ही देवाची सेवा करणार आहात किंवा नाही करणार आहात, मासिक पाळीची साडी जर चुकून आपण तुम्ही घातली काही प्रॉब्लेम नाही. असं नाही म्हणत मी तुम्ही नवीन साड्या घ्या, पण जेव्हा तुम्ही देवीची सेवा करणार असाल तेव्हा मासिक पाळीची ती साडी तुम्ही वापरू नका. कारण कधी कधी असं असतं बघा, त्या साडीला कुठंतरी डाग लागलेला असतो, साडीला डाग लागलेला असतो, तर अशा वेळेस ती साडी आपण देवीला वापरायची नाही. तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर याच काही ना उपाय आहे, या काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर आवर्जून करायच्या आहे. अनवॉन्टेड गोष्टी घरात ठेवू नका. मग ते सणवार असो वा नसो, घरात जेवढी स्वच्छता होते आणि नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न करा. त्याच गोष्टीमध्ये गुरफटत बसू नका. ही जी आठवण आहे ही आहे ते आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बघा, आता तुमच्याकडे मेडिसिनचे आपल्या बॉक्स असतात, ज्या खराब झालेल्या आहेत त्या पण बाहेर काढा. जे काही मुलांचे खेळणे आहे जे खरंच खूप खराब झालेले आहे ते तुम्ही बाहेर काढा. घरात जेवढी स्वच्छता राहील तेवढीच माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.